हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आजचा विकली टॉक स्टार्ट करायच्या आधी एक खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे. हा विकली टॉक ऐकण्याआधी तुम्ही कम्प्लिटली फ्री पाहिजे. 100% तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल तरच तुम्ही विकली टॉक ऐका. कुठली घाई गडबड असेल तर मला वाटतं हे कंटिन्यू करू नका. याला आत्ताच पॉज करा किंवा स्टॉप करून टाका आणि थोडासा वेळ काढा आणि वेळ काढून मग शांतपणे सगळं ऐका. काही इम्पॉर्टंट वाटत असलं तर साईड बाय साईड लिहून घ्या. पण तुमचं पीस ऑफ माइंड असेल तरच या सगळ्या गोष्टी ऐकण्यात आणि मग त्यानंतर त्याला फॉलो करण्यात काही पॉईंट आहे. ठीक आहे, कारण की आजच्या विकली टॉकमध्ये मी खूप इम्पॉर्टंट गोष्टी कव्हर करतोय आणि भरपूर मुलांशी मी डिस्कस केलंय आणि त्यानंतर हे सगळे पॉईंट्स तुमच्यासोबत मांडतोय. त्यामुळे मला गॅरंटी आहे की याच्यानंतर भरपूर जणांना जो काही निगेटिव्हिटी थोडीफार आली असेल किंवा टेन्शन आलं असेल ते निघून जाईल. गॅरंटी निघून जाईल. नाही निघालं तर तुम्ही पर्सनली मला परत कॉन्टॅक्ट करू शकता. पण एवढं सगळं करून आजचा विकली टॉक ऐकून आणि त्याच्यानंतरचे जे व्हिडिओज आहेत आपले 5 ते पण खूप भारी, आज खूप जबरदस्त आहे. ते बघून पण जर का तुमच्यात एनर्जी नाही आली किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा सिरियसनेसच नाही आला की का आपल्याला एवढा अभ्यास करायला सांगताय हे सध्या, तर बॉस गॉड हेल्प यू. म्हणजे मग माझे तो पेशन्स संपून जातील. बट स्टील हे सगळं स्टार्ट करायच्या आधी आज आपण काय काय कव्हर करणार आहेत एकदा पटापटा बघून घेऊ. अजेंडा काय आजचा, आपले पॉईंट्स काय काय आहेत. पहिले आपण कॉन्टशी रिलेटेड काही इश्यूज आहेत मुलांचे ते डिस्कस करू. त्यानंतर काही पॉझिटिव्ह न्यूज आहे रिक्रुटमेंटची, पण त्याच्याचबरोबर इंग्लिशला काय एवढं इम्पॉर्टंट द्यायचं आणि काय नवीन ॲक्टिव्हिटीज आपण चालू करतोय त्या बघू. त्यानंतर ऑलिव्ह बोर्डचा जो मॉक टेस्टचा स्कोर आहे प्रीचा आणि मेन्ससाठी पण बरेच जण म्हणत आहे की आम्हाला काही दुसरा टेस्ट द्यायला सांगा किंवा एक त्याच्यावर नवीन ॲक्टिव्हिटी चालू करा, त्याच्याबद्दलही मी आज बोलणार आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो असतो तुमचा की तुमचा फीडबॅक आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स जे मला वाटत आहेत योग्य. त्यानंतर इम्पॉर्टंट टिप्स भेटणार आहेत काही स्टडी मटेरियल्स रिलेटेड, मुलांनी सांगितलं आहे मला ते. त्यानंतर MBA PGDMच्या फॉर्म्सबद्दल थोडंसं एक शॉर्टमध्ये सांगायचं आहे. लॉकडाऊन औरंगाबादमध्ये लॉकडाऊनसाठी जे पण मुलं अडकलेले आहेत लॉकडाऊनमुळे, ज्यांना घरी जाताना येते, गाडीचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर मी शॉर्टमध्ये सांगणार आहे. त्यानंतर व्हिडिओजचा पार्ट आहे, 5 व्हिडिओ जे खूप जबरदस्त आहे. इगोवरती एक व्हिडिओ आहे, एक 8 मिनिटाचा व्हिडिओ जो मुलांनी खूप जणांनी मला पाठवला लास्ट वीकमध्ये. कोइन्सिडेंटली खूप जणांनी तोच पाठवला, सो तो मी बघितला नाही पण मी तो 100% अपलोड करणार आहे. त्यानंतर बँकिंगच्या जॉबसाठी काय एफर्ट्स घ्यायचे याच्यावरती पण एक चांगला व्हिडिओ आहे. आणि जो आपण पहिल्या विकली टॉकमध्ये दाखवला होता त्याला पण आज परत इंट्रोड्यूस केलं आहे. कोइन्सिडेंटली एकाने मला तोच पाठवला होता, म्हटलं तो एकदा दाखवून देऊ. अजून एक आहे त्यामध्ये, ते मी सगळ्यात शेवटी बोलू आपण व्हिडिओबद्दल. आणि हे सगळे व्हिडिओज आपल्या टेलिग्राम चॅनलवर, शुभम सर्स अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती या यूट्यूबच्या लिंकच्या खाली तुम्हाला सगळे अवेलेबल होऊन जातील. डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे की टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं. जे आपले युजर्स नाही त्यांना कळणार नाही की एक्झॅक्टली कुठे भेटतील हे व्हिडिओज, त्यांच्यासाठी बोललो. त्यानंतर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड व्हिडिओ कधी येणार आहे याच्याबद्दल काही जणांचे डाऊट्स होते, ते पण मी सगळ्यात शेवटी सांगतो. आणि काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स आहे. सो असं आपण एवढं सगळं कव्हर करणार आहे. तो पहिला पॉईंट कव्हर करून टाकू. त्याच्या आधी परत एक शॉर्टमध्ये एक सांगायचं आहे की काही जणांनी मला असे मेसेज केले होते मागे ते की इंग्लिशचा जो विकली टॉक आहे त्याची लेंथ थोडीशी कमी असते. तर तुम्ही ट्राय करा की इंग्लिशच्या विकली टॉकसारखा आपला पण विकली टॉक ठेवा कमी लेंथचा. जास्त लेंथचा असल्यामुळे कदाचित त्यांचा तेवढा फोकस राहत नाही किंवा त्यांचा वेळ वाया जातो, त्यांचं असं काही जणांचं म्हणणं होतं. पण प्रॉब्लेम काय ना, इंग्लिशचा जो विकली टॉक आहे त्याच्यामध्ये मॅडम स्पेसिफिकली मेजर इंग्लिशवरती कव्हर करतात आणि आपला जो विकली टॉक आहे याच्यामध्ये मला भरपूर पॉईंट्स कव्हर करायचे असतात, त्यामुळे त्याची लेंथ तेवढी कमी राहणं थोडं पॉसिबल नाही आहे. आणि ऑन द कॉन्ट्ररी काही जणांचा असे मेसेजेस होते त्याच्या अगोदर की लेंथ वाढवा, असं नका वाटू देऊ की वेळ कमी आहे म्हणून तुम्ही शॉर्टमध्ये आवरता. थोडंसं डिटेलमध्ये सांगा काही गोष्टी, जर तुम्हाला वेळेचंच असं काही टेन्शन येत असेल तर. मी होईल तेवढं एक्सटेंड करतो माझ्या लिमिटनी, पण ना मी त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत कारण मोबाईलमधनं करतोय ना, सो थोडा प्रॉब्लेम येऊन जातो अपलोडिंगला पण, कारण जे मी सॉफ्टवेअर वापरतोय. सो बेसिकली इन्क्रीज करणं तर मला इम्पॉसिबल वाटते. आपण एक 40 मिनिटाचा जो आपला ॲव्हरेज टाईम असतो तो मी ठेवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याला अजून थोडं कमी करण्याचा प्रयत्न करेल, मुद्देसूद बोलेल जास्तीत जास्त. पण त्याच्यावर एक सोल्युशन आहे की ज्यांना असं वाटतं ना की सर याची लेंथ जास्त आहे, आमचा वेळ जातोय जास्त ऐकण्यामध्ये, सर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, यूट्यूबवरती जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना, वरती 3 डॉट असतात बघा सेटिंग्सचे, त्या सेटिंग्सच्या 3 डॉटवरती क्लिक करा आणि त्याच्यामध्ये स्पीड एक ऑप्शन असतं. आता भरपूर जणांना माहिती असेल पण बऱ्याच जणांना माहीत नाही, किंवा ज्यांनी मला मेसेज केले त्यांना तर डेफिनेटली माहीत नव्हतं. तर त्या स्पीडवरती क्लिक करा, तिथं स्पीड नॉर्मल दिलेली असते, तर त्या नॉर्मलच्या ऐवजी तिथं 1.25, 1.5, 1.752 अशी असते. तर 1.5 इज ओके. तर तुम्ही 1.5च्या स्पीडने याला पळवा किंवा 1.752 पण करू शकता. तर त्याच्याने माझं बोलणं तुम्हाला खूप फास्ट ऐकू येईल आणि एक जिथे 30 मिनिटाचा व्हिडिओ तो तुमचा 20 मिनिटात कव्हर होईल, जो 45 मिनिटाचा आहे तो तुमचा 30 मिनिटात कव्हर होईल. सो हे एक सोल्युशन आहे, पण लेंथ वाढवणं थोडंसं मुश्किल आहे. बट पर्सनली मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्पीडचं बघा. आता ज्यांना खरंच वेळ कमी त्यांनी ते स्पीडच्या भानगडीत पडा, पण बाकीच्यांनी थोडे 10-15 मिनिटं एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही 24 तासातनं, कारण याच्यात तेवढ्या इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर होणार आहे आणि हे सगळे तुमचे
तुमच्याशी डिस्कस करूनच मांडलेले पॉईंट्स असणार आहे. सो खूप पॉईंट टू पॉईंट केअरफुली ऐका. त्यानंतर 100% तुम्हाला याच्यात सोल्युशन भेटून जाईल तुमच्या सगळ्या डाऊट्सचं. तुम्ही नवीन स्टुडंट असो किंवा जुने असो, क्लासचे असो किंवा नसो, इरिस्पेक्टिव्ह, कारण त्यात सगळे पॉईंट्स असे बरोबर हिशोबाने कव्हर केलेले आहेत. आणि जमलं तर ना काही पॉईंट्स लिहून ठेवा साईडला, कारण हे ऐकताना खूप भारी वाटतं, तुम्हाला सगळं लक्षात राहतं, खूप मजा येते, खूप एनर्जी येते. पण ज्यावेळेस सगळं संपून जातं ना, त्यानंतर काही गोष्टी तुम्ही विसरून जाताल. त्यामुळे जमलं तर त्याला पॉज करून ते पॉईंट्स बाजूबाजूला थोडेसे नोट करत जा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, स्वतःसोबत रिलेट करण्याचं ट्राय करा. मग ते माझं बोलणं असो किंवा एखाद्या मुलाचा फीडबॅक असो किंवा एखाद्या व्हिडिओबद्दल मी काही आता पुढे बोलेल सगळ्यात शेवटी, तर काही का असे ना, ते सगळं ना रिलेट करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला याचा डबल फायदा होऊन जाईल. नाहीतर ते फक्त तेवढ्यापुरतं तेवढं ऐकलं, अटेंडन्स लावल्यासारखं, सर मी बघितला, खूप भारी वाटला, त्याने काही उपयोग नाही होणार. सो बघा, त्या गोष्टीला जरा सिरियस घ्या. कारण काही जणांचं असे पण मला मेसेजेस होते की सर आम्ही ना विकली टॉक डबल ऐकतो, त्याने आम्हाला एनर्जी येते. चांगली गोष्ट आहे, मला भारी पण वाटतं की चला जबरदस्त मुलं असं करताय. पण ॲट द सेम टाईम यार तुमचा वेळ परत चाललाय ना, तर तुम्ही ती वेळच नका येऊ देऊ डबल ऐकण्याची. एका याच्यामध्ये सगळं कव्हर करा. सो आपण आपल्या पॉईंट्सवरती स्टार्ट करू. पहिला पॉईंट बघा, कॉन्टशी रिलेटेड इश्यूज असणार आहेत काही मुलांचे. तर पहिला जो मी स्टार्ट करणार आहे, एका स्टुडंटनीच मला मेसेज पाठवला होता, त्याचा काही कॉन्टशी रिलेटेड डाऊट आहे. मला असं वाटतं की हा डाऊट खूप जणांच्या डोक्यात असू शकतो. तर हा मी पूर्ण वाचून दाखवतो, माझा रिप्लाय वाचतो त्याच्यावरती, त्यानंतर अजून काही डिस्कस करायचं मला त्यात तेही तुम्हाला सांगतो. बघा, त्याचा डाऊट काय होता बघा, त्याने असा प्रश्न लिहिला होता की सर कॉन्ट मॅथ्स मला लहानपणापासूनच थोडंसं खराब जातं आणि मला त्याची फारच भीती वाटते. पण सध्या मला असं वाटतं की माझी प्रीची लेवल कॉन्टची तर झालेली आहे, पण मेन्सबद्दल मात्र भयंकर भीती वाटते मला. आणि SBIला डायरेक्ट मेन्सला सगळे DIच येतात आणि ते पण खूप इम्पॉर्टंट असतात आणि खूप अवघड असतात असं तुम्ही म्हणतायत. सो तर मग SBI PO किंवा बाकीच्या मेन्सच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी कॉन्टचा कसा अभ्यास करायला पाहिजे, त्याचा स्टडी प्लॅन वगैरे सांगा मला तुम्ही, असा त्याचा प्रश्न होता. त्यानंतर मी जे काय त्याला उत्तर दिलेलं आहे ना, त्याच्यात फक्त एक कंडिशन आहे की तुमची कंपल्सरी बॅच झालेली पाहिजे. त्यांच्यासाठी हे सोल्युशन आहे. कारण लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर कसं आहे, तुम्हाला फक्त GKचाच रट्टा मारायचा आहे किंवा मॉक ॲनालिसिस वगैरे करावं लागेल, त्यावेळेस तेवढा वेळ नाही भेटणार. त्यामुळे ज्यांची बॅच झालेली त्यांनी हे व्यवस्थित ऐका आणि ह्या गोष्टी फॉलो करायची, चांगलं बेस्ट सोल्युशन राहील. मी त्याला जे आन्सर दिलं होतं ते असं होतं की चांगली गोष्ट आहे की तुझी प्रीचं भीती निघून गेलेली किंवा प्रीचं तुला जमतंय, पण आता थोडंसं आठव की तू प्रीचा अभ्यास कसा केला होता किंवा प्रीच्या या स्टेजपर्यंत येण्यासाठी तू काय काय मेहनत घेतली होती. तर ऑब्व्हियसली सगळ्यात पहिले तू बेसिकची खूप जास्त प्रॅक्टिस केली असणार आहे. आणि क्लास जॉईन झाल्यापासून आपण कॉन्टचं बेसिकच करतो. त्यानंतर CETची एक्झाम झाली, त्याच्या आता तो CETचा स्टुडंट होता MBAचा, त्याच्या वेळेस पण त्यांनी बेसिकच केलं होतं कॉन्टचं, आणि त्यामुळे तुझं आता बेसिकवर कमांड आली असेल. पण आता मेन एक्झामसाठी एकदम नीट ऐक की मी काय सांगतोय. पहिला पॉईंट होता की डेली जो टॉपिक लाईव्ह सेशनमध्ये होतोय तो तुमचा क्लासच्या नोट्समधनं परफेक्ट झालेला पाहिजे. सेकंड पॉईंट, डेली कंपल्सरी लाईव्ह सेशनचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे, इदर ऑफलाईन ऑर ऑनलाईन, जे काय तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जे काय तुमचं शेड्यूल आहे त्याच्यानुसार, तुम्हाला जो काय टाईम भेटतो त्याच्यानुसार. थर्ड, टेलिग्रामवरती DI ऑफ द डे, केसलेट ऑफ द डे अँड GOT हे कंपल्सरी आपल्या चॅनलवरती दररोज येतं आणि ते दररोज कंपल्सरी सॉल्व्ह करायचं, कारण त्याचं सोल्युशन पण नेक्स्ट डेला येतं. या 3 गोष्टी कंपल्सरी करायला पाहिजे. आणि फोर्थ आणि लास्ट सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे मॉक टेस्ट. ॲटलिस्ट आता 1 आठवड्यानंतर किंवा 10 दिवसानंतर तू मॉक टेस्ट द्यायला पाहिजे, कारण की मॉक टेस्टसाठी या पहिल्या 3 स्टेप कंप्लीट झालेल्या पाहिजे. जर तुम्हाला पहिल्या 3 स्टेपवरती कॉन्फिडन्स आला असेल तर 100% तुम्हाला मॉक टेस्टनी रिझल्ट भेटू शकतो. असं मी त्याला खूप कॉन्फिडेंटली बोललो होतो. आता याच्यामागे रिझन समजून घ्या, मी त्याला का असं आन्सर दिलं होतं. इथपर्यंतचं आमचं कॉन्व्हर्सेशन होतं. हे बघा, सगळ्यात पहिलं तर क्लासच्या नोट्स किंवा तुमच्याकडे जे काय एखादा सोर्स असेल, मग बीट RS अग्रवाल और किरण पब्लिकेशन और वॉट एव्हर, जे काय एखादं सोर्स असेल, मी क्लासच्या नोट्स त्याच्यामुळे म्हटलं कारण त्यामध्ये त्यामध्ये आपण इझी, मॉडरेट, डिफिकल्ट असं सगळं कव्हर करतो. त्यामध्ये सगळं फाउंडेशन कव्हर होऊन जातं. भले फाउंडेशन 3 स्टारचे क्वेश्चन आहे, पण त्यात सगळ्या टाईप्सचे बरोबर पॅटर्न्स कव्हर झालेले, जे बँकिंगला वारंवार विचारलं जातं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारलं जातं. सो मला असं वाटतं की सगळ्यात पहिला पॉईंट तो आहे की तुम्ही कुठला तरी सोर्स प्रॉपरली प्रिपेअर करा. क्लासचे स्टुडंट असाल तर खूप बेस्ट, कारण क्लासच्या नोट्सवरती मला तेवढा कॉन्फिडन्स आहे, आपण बरोबर इझी, मॉडरेट, डिफिकल्ट बनवलेलं आहे. क्लासचे नसाल तर मग कुठला पण एक सोर्स मात्र तुमचा प्रॉपर झालेला पाहिजे. RS अग्रवाल जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यातही चांगले क्वेश्चन्स आहे, पण काही क्वेश्चन त्यातही इररिलिव्हंट आहे, कारण त्यात SSC वगैरेचे मिक्स आहेत, ते थोडेसे स्किप करायचे. सो याच्याने तुमचं बेसिक फाउंडेशन कव्हर होऊन जाईल. सेकंड पॉईंट,
लाईव्ह सेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण क्लेरिकल मेन्सच्या लेवलपर्यंत टच करतोय. सो त्या लेवलनी कसं होऊन जाईल, तुमचं बेसिक प्लस क्लेरिकल मेन्स हे दोन्ही लेवल कव्हर होऊन जातात. आणि तिसरं DI, केसलेट आणि GOTची जी प्रॅक्टिस सांगितली याच्यामुळे तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस होत राहते. कारण आता केसलेट जे आहे त्या टेलिग्राम चॅनलवर ते आपल्या त्या काही सगळ्या प्री लेवलच्या असं बिलकुल नाही, त्यात पण मेन्सचा केसलेट आहे किंवा जे DI आहेत ते पण थोडेसे अवघड आहेत आणि GOTचे क्वेश्चन पण काही काही खूप ट्रिकी असतात. सो बेसिकली ह्या तिन्हीमध्ये ना सगळं मॅथ्सचं तुमचं जेवढं पाहिजे मेन एक्झामसाठीचा बेस, त्याचे एकदम फाउंडेशन म्हणा, ते कम्प्लीट प्रिपेअर होतं. आणि चौथं जी तुमची अग्निपरीक्षा असणार आहे ती म्हणजे तुमची मॉक टेस्ट. मॉक टेस्टमध्ये तुम्हाला ॲक्च्युली कळेल की तुमचं किती प्रिपरेशन झालेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं सगळं प्रिपरेशन झालेलं आहे, पण मॉक टेस्ट दिल्यानंतर कळतं की नाही मला ऑन द स्पॉट जमत नाही आहे, किंवा काही जणांना वाटतं मला काही जमत नाही, पण मॉक टेस्टमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढून जातो की नाही मला जमतं आहे. सो मला वाटतं 4 स्टेप्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता एवढं सांगितल्यानंतर पण काही जणांच्या डोक्यात असं येऊ शकतं की सर मेन एक्झामला तर खूप अवघडच मॅथ्स येतं आणि मग कसं काय होणार आहे, मग तुम्ही याच्यात तर अति अवघडची प्रॅक्टिस तर सांगितलीच नाही. तुम्ही नीट नोटीस करा, मी जे स्टेप्स सांगितले आणि त्यात सगळं कव्हर होईल गॅरंटी. रिझन, जसं की समजा एखादं पझलचा विचार करू आपण. आता पझल कसं आहे, तुम्ही क्लासमध्ये जेवढाही तुम्ही पझल्स बघितले त्यात तुमची प्रीची बेसिक लेवल सगळे होऊन जाते, तुम्हाला सगळे पॅटर्न्स कळतात. त्यानंतर लाईव्ह सेशनमध्ये जे पझल्स चालू आहे ते एकदम रिलिव्हंट क्लर्क लेवलचे घेतोय. पण जे SBI PO मेन्स आहे किंवा त्यानंतर CETचे जे पझल्स आहे किंवा IBPS POचे जे पझल्स आहे, आता ते इतके जास्त लेवलचे असतात की त्याला असं घरी जरी आपण करायचं म्हटलं तर असं नाही आहे की आपण सगळे पझल संपवूनच टाकणार एका लिमिटनंतर. ते नेव्हर एंडिंग टास्क आहे, ते संपणारच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ऑन द स्पॉटच त्याला सॉल्व्ह करायचं आहे तिथे, किंवा मॉक टेस्टमध्ये ऑन द स्पॉट बघायचं की तुमची काय रिॲक्शन आहे. ती तुम्ही असं नाही म्हणू शकत मी घरी एवढे केले म्हणजे मला तिथं जमणारच आहे. तर तो एक पार्ट जो आहे ना, तो तुमचा सरप्राइझिंग एलिमेंटच आहे त्यावेळेस. पण त्याच्यासाठी लागणारं जे फाउंडेशन आहे, जे बेसिक आहे, ते मात्र तुमच्या पहिल्या 3 स्टेप्समध्ये कव्हर होईल. म्हणून मला असं वाटतंय की ज्यांनाही कॉन्टचा इश्यू आहे ना, त्यांनी या स्टेप्सनुसार जा. सगळ्यात पहिली स्टेप, क्लासच्या नोट्स सगळ्या कंप्लीट उडवून टाका आणि त्यात लाईव्ह सेशनमध्ये जो टॉपिक असतो आपला दुसऱ्या दिवशी 6 तास दररोज लाईव्ह सेशन चालू आहे आपलं तिन्ही सब्जेक्टचं मिळून. तर जोही टॉपिक असतो कॉन्टचा, पहिले तो नोट्समधनं क्लिअर करा. नोट्स प्रॉपरली समजून घ्या, रट्टा मारू नका आपल्या क्लासच्या नोट्स, मग त्यांनी काही उपयोग होणार नाही. सेकंड थिंग, तुम्ही लाईव्ह सेशनमधले सगळे क्वेश्चन ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, पण ते सगळे करा. ट्रस्ट मी जेव्हा ऑनलाईन लाईव्ह सेशन करतोय ना, इतक्या दिवसात मला एक जाणवलंय की माझी पण भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तुम्ही विचार करा, जर मी असं बोलतो म्हणजे तुमची किती इम्प्रूव्हमेंट होणार आहे त्याच्यामध्ये. कारण मी आता 6 वर्षापासून याच फील्डमध्ये दिवस रातचा मॅथ्सच चालतं माझं, तरी मला असं वाटतं की त्यात माझ्या अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, कारण इतकं काही शिकायला भेटतंय. तो डेफिनेटली तुमच्यासाठी तर खूप काही आहे. तो सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, GOT, केसलेट जेवढंही टेलिग्राम चॅनलवरती दररोज येतं, दररोजचा डोस असतो तेवढा संपवून टाकायचा. बस एवढं जरी केलं मॅथ्ससाठी तरी सफिशियंट आहे. याच्यानंतर मग तुम्ही मॉक टेस्टचा विचार करू शकता, ज्यांची बॅच झालेली आहे त्यांच्यासाठी मी बोलतोय. पण आता याच्यात पॉईंट असा आहे की एवढंच सगळं करायचं आहे का कंपल्सरी, तर तुमच्या हिशोबाने बघा तुमच्याकडे वेळ किती अवेलेबल आहे. आता ज्यांनी कोणी मला मेसेज केला होता त्याचं कसं आहे, बाकी सब्जेक्ट पण स्ट्रॉंग असतील, त्याचा फक्त मॅथ्सचाच इश्यू असेल, म्हणून मी त्याला एवढं बोललेलं आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊ आपण. सेकंड पॉईंट होता, काही जणांचे असे मेसेज होते की सर सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करताना मॅक्झिमम किती टाईम दिला पाहिजे. तर यार कमॉन, हे सांगणं फार मुश्किल आहे, कारण की सिम्प्लिफिकेशनचे लेवल काय त्याच्यावरती डिपेंड करेल सगळं काही. सो याच्यासाठी तुम्ही एकतर काय करा, तेच 5-6 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशनचे किंवा तुम्ही जे पण सॉल्व्ह करताय ते तुम्ही एखाद्या मित्राला किंवा तुमच्या ग्रुपमध्ये टाका आणि त्यांना विचारा की तुम्हाला ॲव्हरेज टाईम किती लागला. त्याच्यावरून तुम्ही जजमेंट घेऊ शकता, कारण कधी कधी 5 सिम्प्लिफिकेशनला 2 मिनिटंही लागतात, 1 मिनिटही लागतो, 6 मिनिटंही लागतात, 8 मिनिटंही लागतात. ते डिपेंड करतं की त्याची लेवल कशी आहे. त्यानंतर काही जणांचं कॉन्ट्स रिलेटेड असा एक डाऊट होता की सर मॉक टेस्टमध्ये आम्ही कॉन्ट देतोय पण 15च्या वरती काही अटेम्प्ट होत नाही आहे, मग त्याला आम्ही कसं सॉर्ट आउट करू, आमची स्पीड वाढत नाही आहे. सो मला असं वाटतं की त्यांना टेस्टचं ॲनालिसिस करणं खूपच गरजेचं आहे. आणि पुढे अजून एकाचा असं डाऊट होतं की सर कॉन्टच्या टेस्टचं ॲनालिसिस कसं करायचं. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट कसं आहे, तुम्ही पहिले सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज आणि कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातही ऑलिबोर्ड करताय तर नंबर सिरीजचे काही क्वेश्चन्स खरंच खूप इरिलिव्हंट असतात, थोडेसे डोक्याच्या वरती असतात, तर तेवढे जर स्किप केले तरी चालेल. त्याच्यानंतर शक्यतो ट्राय करा की तुम्ही DI अटेम्प्ट करताय आणि DI पण समजा नाहीच जमला वर्स्ट केस, तर मग मात्र तुम्ही वर्ड प्रॉब्लेमकडे जायला पाहिजे. या सिक्वेन्सने जर गेले तर मला वाटतं पटापटा पेपर चांगला अटेम्प्ट होईल तुमचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय ना, की तुमच्या बॅचनुसार तुमचं किती प्रिपेअर झालं ते बघा. जोपर्यंत तुमचं बेसिकवरती कमांड येत नाही तोपर्यंत DIच्या मागे पळू नका, आणि DI झाल्यानंतरच मग वर्ड प्रॉब्लेमच्या मागे पळा, कारण इकडनं खूप जास्त मार्क्स भेटणार आहे. आणि आता इथं कसं आहे, मी याच्यामध्ये सगळं सांगू नाही शकत की डिटेलमध्ये ॲनालिसिस कसं करायचं आहे, पण स्टेप बाय स्टेप तुम्ही असं करायला पाहिजे. पण याच्याशी रिलेटेड मला असं वाटतं की मी तुम्हाला मदत अशी करू शकतो की डाऊट्स क्लिअरिंगचे फॅकल्टीज ज्या आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना एकदा 15-20 मिनटं व्यवस्थित फोनवरती डिटेलमध्ये विचारा की सर कॉन्टच्या पेपरचं ॲनालिसिस कसं करू, किंवा त्यांना काय करा, तुमचा मॉक टेस्टचा स्कोर पाठवा आणि त्याच्यामध्ये कॉन्टचे किती अटेम्प्ट केले, किती रॉंग आले, कोणत्या टाईप्सचे केले, ते थोडंसं डिटेल्स द्या. ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील. जसं आपण क्लासमध्ये करायचो ना, सेम तसंच इथं पण करू. फक्त आता कसं आहे, लॉकडाऊनमुळे तुमच्याशी
फोनवरतीच बोलावं लागणार आहे. सो ह्याच्याने मला वाटतं प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल. आणि राहिला प्रश्न सर स्पीडचं कसं करू, तर त्यासाठी लाईव्ह सेशन आहे, तिथून तुमची हळूहळू हिंमत होऊन जाईल. आणि जर तिथेही तुम्हाला भीती वाटत असेल तर मग तुमचे टेबल्स, स्क्वेअर्स, क्यूब याच्या बेसिक गोष्टी आहेत आपल्या, जसं फ्रॅक्शन्स वगैरे, ह्याच्यावरती जास्त जोर लावा. आणि हे सगळं मी आधीच्या काही विकली टॉक्समध्ये सांगितलेलं आहे. मी हे अज्युम करून चालतोय की तुम्ही मागची विकली टॉक ऐकताय म्हणून मी सगळ्या गोष्टी तिकडच्या इकडे कव्हर नाही करत आहे. मी फक्त पुढच्या गोष्टी सांगतोय. त्यामुळे जर काही कळालं नसेल तर तुम्हाला मागचा विकली टॉक ऐकावं लागेल. सेकंड पॉईंट बघा, आता पुढचा पॉईंट कॉन्ट सोडल्यानंतरचा मुलांचा असा होता, पॉझिटिव्ह न्यूज काय आहे एक्झामबद्दलची आणि इंग्लिश काय एवढं इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले FCIचं जे आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं वेस्ट झोनचं, त्यांना एक नोटीस आलेली आहे की जसं लॉकडाऊन ओपन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पुढच्या सगळ्या इन्फॉर्मेशन दिल्या जाईल किंवा तुम्हाला पुढच्या गाईडलाईन्स दिल्या जाईल. भरपूर जणांना टेन्शन आलं होतं की आता मग ते ॲड बंद करता की काय, किंवा आमची रिक्रुटमेंट होईल की नाही. तर डेफिनेटली होणार आहे, खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे. त्यानंतर SBI क्लर्कचं काही जणांनी एक्सटेन्शन घेतलं होतं. त्यांचं एक्सटेन्शन 13 एप्रिलपर्यंत पोस्टपोन केलं होतं. आता 13 एप्रिलनंतर त्यांना 15 मेला जॉईन करायचं सांगितलं होतं, म्हणजे कालच. तर पण तिथं जाऊन आले होते बरेच जण काल परवा. तर त्यांची रिॲक्शन अशी होती की औरंगाबाद डिव्हिजनचं अजून तरी आम्हाला काही माहीत नाही आहे, तर तुम्ही मुंबईवाल्यांना परत एकदा इन्फॉर्म करा, मेल करा, आणि मग आम्ही तुम्हाला पुढच्या ॲक्शन्सचं सांगू कसं करायचं, काय करायचं आहे. पण मला याच्यातनं पॉझिटिव्ह काय दिसतंय की SBI वाले म्हणा किंवा बाकीच्या बँकाही म्हणा, ते जसं RRB वाल्यांनी पण काही जणांना पोस्टिंग दिलेली आहे, तर ते याच्यामध्ये त्यांना जॉब अलाउड करून पुढे पाठवत आहे. तर याच्यामुळे ही एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज आहे सगळ्यांना. त्याच्यात काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. बाकीच्यांना ज्यांना असं वाटत होतं की सर पुढच्या वॅकन्सीज येतील का किंवा काय होईल, आणि ज्यांनी पण SBIचं एक्सटेन्शन घेतलं होतं त्यांनी तुमचे मेल्स वारंवार चेक करत राहा. आणि जर तुम्हाला तुमची ब्रांचवाले सांगतायत की नाही अजून आम्हाला वरतून कुठलीच ऑर्डर आलेली नाही, तर तुमच्या मेलला रिप्लाय करा त्यांना की ब्रांचवाले असं म्हणताय किंवा हेड ऑफिसवाले असं म्हणताय. मी काही जणांशी बोललो आहे, पण जे विकली टॉक ऐकणार आहे त्यांच्यापर्यंत पण ही न्यूज पोहोचवा. कदाचित मेलमध्ये आलं असेल आणि तुम्ही बघितलं नसेल तर प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर EPFO SSAचं पण तुम्ही बघितलं असेल, क्लासच्या टेलिग्रामवरती आपण ती ॲड शेअर केली होती. तिथं पण त्यांचं एक सरळ म्हणणं आहे की EPFO SSA बद्दल पण आम्ही तुम्हाला सगळं सांगू ज्यावेळेस लॉकडाऊन थोडंसं ओपन व्हायच्या मार्गावर राहील. सो बेसिकली सगळे पॉझिटिव्ह इंडिकेशन्सच आहे. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे मला आत्ता विकली टॉक स्टार्ट करायच्या आधी एक RTIचा एक स्क्रीनशॉट आहे, तो ना फॉरवर्ड होतोय सध्या, खूप व्हायरल होतोय. त्याच्यात असं लिहिलं होतं की बँक ऑफ इंडियाला त्यांनी RTI केला होता आणि त्यांनी बँक ऑफ इंडियाने रिप्लाय दिला होता की IBPS क्लर्कच्या किती वॅकन्सीज आहे. आता त्याच्यामध्ये मुलांचं म्हणणे सर फेक आहे का खरं आहे. पहिली गोष्ट तर त्याला आपण दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने घेऊ. त्यात 990 वॅकन्सीज दाखवलं होतं त्यांनी. जर का हे खरं असेल 990 वॅकन्सीज, तर मग खूपच जास्त वॅकन्सीज येतील, कारण बँक ऑफ इंडियाच्याच इतक्या आहे, तर टोटल तर तुम्ही बघायला गेलं तर खूप जास्त येऊन जातील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तर ते फेक असलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि खरं असलं तरी त्याच्या वॅकन्सीज खूप जास्त वाढलेल्या दिसत आहे. सो मला तरी वाटतंय की जेवढ्या पण वॅकन्सीज अलॉट केल्या होत्या क्लर्कवाल्यांनी, IBPS क्लर्कवाल्यांनी, त्या 1500च्या आसपास होत्या बघा यावर्षीच्या. सो डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्तच जाते, नाही 1257 का काहीतरी होत्या वाटतं, त्याच्यापेक्षा त्या जास्तच जाणार आहेत. कमी होण्याचे चान्सेस तर खूपच कमी वाटत आहेत मला. त्याच्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं की हां, हे तर फेक विकचं होऊन गेलं. बरं, याच्याशी रिलेटेड काही बँकेतल्या मुलांशी पण बोललो मी, तर त्यांचा खूपच जोर होता की सर मुलांना तुम्ही इंग्लिशच करायला लावा परत एकदा. आता मी त्याला डायरेक्ट लिटरली असा रिप्लाय दिला आहे की म्हटलं यार ऑलरेडी मी इंग्लिशसाठी खूप सांगितलेलं आहे, मॅडमनी पण खूप सांगितलेलं आहे, आणि अजून मी काय सांगायला पाहिजे आता. कारण आता एवढे जर मुलांना कळत नसेल तर मी काय बोलणार याच्यावरती. तर त्याचं म्हणणं होतं की सर तुम्ही रिपीट मुलांना सांगत राहा, कारण त्यांना हे या मोमेंटला नाही कळणार, पण याचा फायदा त्यांना नंतर खूप जास्त होईल. आणि असं होऊन जातं की मुलांना त्या मोमेंटला नाही कळत, तर तुमचं काम आहे की तुम्ही ते कंटिन्युअस त्यांना बंबार्ड करत राहा, रिपीट सांगत राहा की नाही इंग्लिश करा म्हणून. कारण की मी काही स्टुडंटसोबत इंग्लिशचं डिस्कशन केलं, तर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही लाईव्ह सेशनने अटेंड करत आहे, आम्ही त्याच्यानंतर त्यांना सॉल्व्ह करतो. तर याची रिॲक्शन अशी होती की सर जर ते मुलं लाईव्ह सेशन अटेंड नाही करत, तुम्ही डायरेक्ट PDFच टाकले असताना, PDF टाकूनच त्यांना सॉल्व्ह करायला लावलं असतं. पण लाईव्ह सेशनचा एक एनर्जी वेगळी असते, त्यामुळे मुलांना तुम्ही लाईव्ह सेशन जास्त अटेंड करायला लावा. हे तर बाकी BDFमध्ये मॉक टेस्टमध्ये सगळे क्वेश्चन्स तर भेटूनच जातात, त्यात काही वेगळं नाही आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की सर सध्या मी पण RBIसाठी प्रिपेअर करतोय, आणि तरी पण मला लाईव्ह सेशन अटेंड करण्याची खूप इच्छा आहे, तर होईल तेवढे मी लाईव्ह सेशन करतोय. फक्त कॉनच्या सेशनचा प्रॉब्लेम येतोय, कारण की त्याच वेळेस माझा बँकचा टायमिंग असतो, तो सध्या बँकेत काम करतोय, आणि संडेला मात्र मला भरपूर वेळ असतो, पण संडेला तुम्ही ऑफ देतात लाईव्ह सेशनला. सो त्याचं असं म्हणणं आहे की या ॲक्टिव्हिटीचा आम्हाला तर खूप फायदा झाला असता जर आमच्या वेळेस तुम्ही असं काही स्टार्ट केलं असतं तर. पण मुलांना याचं महत्त्व पटवून द्या, आणि हे तुम्हीच जास्त बेटर सांगू शकता. सो बेसिकली आता मी ज्याच्याशी बोललो आहे, त्यांनी म्हटलं आता नाव तर नका सांगू, पण तोही बँकेत काम करतोय, RBIसाठी ते पण प्रिपेअर करत आहे. तर त्यांचं जर एवढं हे सगळं चाललं आहे, आणि त्यांनी खाली एक सांगितलं आहे की आम्ही सध्या
आमची जी ग्रुप आहे तो फक्त लाईव्ह सेशनच अटेंड करतो, बाकीचा आम्ही अभ्यास काही करत नाही, कारण तेवढा आम्हाला खूप होऊन जातो. सो मला तरी वाटतं यार की तुम्ही ह्या गोष्टीला थोडंसं सिरियस घ्या. आणि याच्यावरती मला असं वाटतं मी जास्त नाही बोलणार, कारण मी मागच्या 2-3 विकली टॉकपासून कंटिन्यू बोललो आहे, मॅडमही बोलले आहे. तर सगळ्यात बेस्ट सोल्युशन मी याच्यावरती एक काढलेलं आहे. एक रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांना आता, की फक्त एवढं काम तुम्ही मात्र करा. तुम्ही काय करा, आता पुढच्या विकली टॉकपर्यंत किंवा एक पुढच्या 2-3 दिवसात होईन, आता उद्या रविवारची पण वेळ असेल तुम्हाला, किंवा जेव्हा केव्हा तुम्ही विकली टॉक ऐकणार आहे, कुठल्या ना कुठल्या एखाद्या बँकरला किंवा एखाद्या सिनियरला ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता कुठला ना कुठला बँकर किंवा सिनियर तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारच आहे. मग तो आपल्या क्लासचा असो, बाहेरच्या क्लासचा असो, तुम्ही आपल्या क्लासचे असो किंवा बाहेरच्या क्लासचे असो, कुठल्या ना कुठल्या एखाद्या सिनियरला, बँकरला ना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि त्याला फक्त ना आता सध्याची सिच्युएशन सांगा, की यार लॉकडाऊन चालू आहे, मी असा असा अभ्यास करतोय, एवढाच अभ्यास होतोय, मला असं बोर होतंय किंवा नाही होते, वॉट एव्हर तुम्हाला जी काय फिलिंग वाटते ती, त्याच्याशी थोडंसं मन मोकळं करा. त्याची पहिले परमिशन घ्या, 5-10 मिनटं त्याची वेळ काढून घ्या. आणि त्यानंतर फक्त विचारा की यार तुला काय वाटतं, मी काय अभ्यास करायला पाहिजे वगैरे वगैरे. तो काय सांगतो ते शांततेत ऐका. आणि त्यानंतर मला असं वाटतंय की तुम्ही त्याला सांगा की यार क्लासमध्ये ना सर सांगतायत की आमचं लाईव्ह सेशन आहे, आणि लाईव्ह सेशनमध्ये एक्झॅक्टली आपण काय करतो हे त्याला व्यवस्थित शांततेत सांगा. आणि त्याला म्हणा सर म्हणताय की असं असं करायला पाहिजे, आणि अजून काय काय जे काय मी सांगतोय समजा ते थोडंसं त्याला ॲड करून सांगा की एवढं एवढं आहे, तर तुला काय वाटतंय. मी गॅरंटी सांगतो, तो पोरगा जो काय असेल, जो कोणी असेल, तो क्लासचा असो किंवा क्लासच्या बाहेरचा असो, कोणी XYZ पर्सन असो, तो तुम्हाला पहिले शिव्याच घालणार आहे की यार ते सर सगळं व्यवस्थित सांगता, याच्या पलीकडे अजून काय प्रिपेअर करायला पाहिजे, कारण याच्यातच सगळ्या गोष्टी कवर होऊन जातात. आणि मी एवढा कॉन्फिडेंटली कशामुळे बोलतोय, कारण एवढ्या दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे भरपूर मुलं जे प्रिपेअर करणारे आहेत ना, ते काय खूप असे आउटस्टँडिंग होते किंवा खूपच SSCचं कॉन्ट सॉल्व्ह करत होते आणि मगच बँकेत सिलेक्ट झाले, असं बिलकुल नाही आहे. फक्त नॉर्मल सगळ्या गोष्टी वेळोवेळी आणि बरोबर त्याच टाईमला त्याला तेवढा इम्पॉर्टन्स देऊन करत होते ते, त्याच्यामुळे एवढे मुलं सिलेक्ट झालेले. आणि मी एवढ्या दिवसात भरपूर बघितलेले, आता मला 6 वर्ष कंप्लीट झाले या फील्डमध्ये. तर मला तरी वाटतं की माझा जेवढा एक्सपिरियन्स आहे, ज्या मुलांना मी बघतोय किंवा जेवढ्या पद्धतीने पॅटर्न चेंज होत आहेत, एक्झाम पॅटर्न चेंज झाल्यानंतर स्ट्रॅटजी चेंज होता, आमच्या इकडच्या स्ट्रॅटजी चेंज होता, याच्या पलीकडे वेगळं तर आम्ही काही करत नाही आहे. आणि हेच मुलं रेग्युलर फॉलो करता. मी एवढं कॉन्फिडेंटली आणि एवढं जोर लावून का सांगतोय, आता SBI POचे आपले 10 रिझल्टचे हवं तर तुम्हाला उद्या टेलिग्रामवरती ना SBI POच्या मुलांचे ना हे टाकून देतो मी, रिझल्टचे फोटो टाकून देतो. तुम्ही ते फोटोज बघा, त्यातला एखादा ओळखीचा लागला तुमचा चुकून तर त्याला कॉन्टॅक्ट करा, त्याशी बोला. किंवा दुसऱ्या क्लासचा जरी असला तरी चालेल, किंवा जो बँकेत नाही आहे पण तुम्ही त्याला फार जास्त फॉलो करतात, एखादा सिनियर, त्याच्याशी बोला. तुम्हाला कळून जाईल की यार ह्या गोष्टी लॉकडाऊनमध्ये आत्ता करणं खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून. आणि SBI POचे 10 रिझल्ट आपल्या क्लास चालू होते म्हणजे जोक नाही. तुम्ही मला एक क्लास दाखवा ज्याचे SBI POचे 10 रिझल्ट आहे म्हणून, बिलकुल नाही. त्यामुळे ह्या पोरांनी असं काही वेगळं प्रिपेअर केलेलं आहे असं नाही, फक्त हे वेळोवेळी कंटिन्यू फॉलो करत करत केलेले. त्यामुळे मी गॅरंटी, म्हणजे आय बेट माय लाईफ याच्यावरती, की तुम्ही हे नक्की त्यांच्याशी विचारा. एक 5-10 मिनिटाचा तुम्ही कॉन्व्हर्सेशन करा. जर त्यांच्याशी बोलून तुम्हाला खूप जास्त वाटलं की नाही यार हे खरंच सांगता इंग्लिश, आणि इंग्लिशबद्दल तर स्पेसिफिकली विचारा. इंग्लिशबद्दल तर मी गॅरंटी सांगतो की जोपर्यंत तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत नाही तुमचं, तोपर्यंत बँकेत सिलेक्शन होणार नाही. झालं तरी तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागेल, एखादा क्लेरिकलची वगैरे कशी तरी पोस्ट धक्काबुक्की लागून समजा भेटून जाईल, पण त्याच्या पलीकडे काहीच नाही. सो गॅरंटी इंग्लिश केलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा आतून मी आता त्याला कळकळीने नाही सांगू शकत. तुम्ही ही गोष्ट खरंच समजून घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू. पुढचा पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे म्हटलं यासाठी एक नवीन ॲक्टिव्हिटी चालू करायची आहे. तर मॅडम आठवड्यातनं 2 तुमच्या टेस्ट घेणार आहेत. एक बेसिकची टेस्ट असणार आहे आणि एक ॲडव्हान्सची असणार आहे. बेसिकची टेस्ट अशा मुलांसाठी ज्यांची बॅच झालेली नाही आहे अजून पूर्ण, आणि ॲडव्हान्सची टेस्ट अशा मुलांसाठी ज्यांची बॅच पूर्ण झालेली आहे. तर त्या दोन्ही टेस्ट आपण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करतोच आहे. जी बेसिकची राहील ती फ्रायडेला असणार आहे, आणि ॲडव्हान्सची मी मागच्या सॅटर्डे म्हटलं होतं, पण मॅडम म्हणताय की मंडेला टाकू, जेणेकरून बरोबर फ्रायडेला तुम्हाला एक टेस्ट द्यायचा वेळ भेटेल. त्यानंतर 2 दिवसांनी मंडेला एक राहील, आणि परत वेन्सडेला मॅडमचं विकली टॉक आहेच. तर अशा पद्धतीने इंग्लिशचं तुम्ही बरोबर मॅडमसोबत कनेक्टेड असणार आहे. आता मॅडमचा विकली टॉक तुम्ही मागचा बघितला असेल तर तो PPTवरती होता मॅडम, तर त्यामुळे थोडंसं मुलांना अजून इंटरेस्ट येत होते बघायला. त्याच्यानंतर मॅडमचं ह्या दोन्ही टेस्टचं ॲनालिसिस पण आम्ही PPT थ्रूच तुम्हाला पूर्ण देणार आहे, व्हिडिओ ॲनालिसिस. तुम्ही जर बघितला असेल तर आत्ता या विकली टॉकच्या अगोदरच त्याला मी अपलोड केलं यूट्यूबवरती, तुम्ही तोही बघून घ्या. तर अशा पद्धतीने मला वाटतं तुम्ही त्या 2 टेस्ट इंग्लिशच्या कंपल्सरी द्या. कारण मॅडमचा ॲनालिसिस कशामुळे, मला काही जणांनी फीडबॅक दिला होता की मॅडमचा ॲनालिसिस घ्यायला लावा, तुम्ही फक्त आन्सर की नका टाकून देऊ. मॅडम ज्यावेळेस ॲनालिसिस घेतात त्यावेळेस आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळतं, कारण मॅडम डिटेलमध्ये सांगतात. तर मग तो एक एक्सपेरिमेंट आपण आता चालू केलेला आहे, आणि तेवढं मॅडमनी तुमच्यासाठी आता ते सॉफ्टवेअर वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. सो गॅरंटी त्या दोन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा. एक शुक्रवारी असणार आहे बेसिकची, आणि मंडेला ॲडव्हान्सची, आणि दोन्ही टेस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होऊन जातील. त्याचा
डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे, जे टेलिग्राम चॅनलवरती नाही आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो पुढे मधुसूदनशी बोललो होतो मी, त्यांनी इंग्लिशची खूप चांगली ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे. ज्या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्ही ग्रुपवरचं तर करतोच आहे किंवा ग्रुपवरचं काही कारण असतं आम्हाला अटेंड नाही करतायत, सकाळचा टायमिंग आहे, काही जणांना जमत नाही आहे किंवा जे काय तुमचे रिझन्स असतील, तर मधुसूदननी जे केलेलं आहे मला वाटतं ते एक तुम्ही करू शकता जर तुमचा छोटा ग्रुप असेल तर. त्याचं म्हणणं आहे की सर ग्रुप खूप छोटा पाहिजे, 10 मुलांपर्यंत मॅक्स. त्यामध्ये आम्ही कसं करतो, 5 ते 7 2 तास ते मुलं ग्रुपमध्ये अभ्यास करतात. संध्याकाळी 5 म्हणजे 5ला सगळे प्रेझेंट राहतात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि एक RC टाकून देतात, RCचा फक्त स्क्रीनशॉट टाकतात ते, पूर्णचं पूर्ण RCचे विथ क्वेश्चन्स नाही टाकत, फक्त RC. आणि 10 मिनटं प्रत्येकाला पूर्ण तो पॅसेज वाचायला लावतात. 10 मिनटं पॅसेज वाचल्यानंतर ते त्याचे क्वेश्चन्स अपलोड करतात. मग 5 मिनटं दिले जातात त्या क्वेश्चन्सचे आन्सर टिक करण्यासाठी, आणि त्यात ज्यांना कोणाला डाऊट असतील ते सगळेजण एकमेकांसोबत डिस्कस करतात. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की असा एक RC झाला की आम्ही लगेच फिलर्स अपलोड करतो. फिलर्सला एक 10-15 मिनटं दिले की मग एखादं पॅराजंबल असं ते ऑल्टरनेट चालू देतात, एरर्स डिटेक्शन वगैरे वगैरे. याचे सोर्सेस त्यांना विचारलं तर ते म्हणत होते की आम्ही पहिले स्मार्ट किड वापरत होतो पण ते थोडंसं डिफिकल्ट वाटलं, मग वर्ड पंडित चालू केलं, किंवा त्यांचे जे काय सोर्सेस असतील त्यात एकाने समजा थोडासा रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आणि बाकीच्यांना मदत केलेली. सो माझं मत आहे की ज्यांचा असा 8-10 जणांपर्यंतचा ग्रुप असेल त्यांनी पण ग्रुपमध्ये या सगळ्या गोष्टी करू शकता. यांचा खूपच पॉझिटिव्ह फीडबॅक आला आहे, कारण मी प्रत्येक मेंबरशी फोनवरती बोललेलो, सगळ्यांनी सांगितलं की सर तुम्ही त्याला विचारा, तो जसं करतोय तसं तुम्ही खरंच विकली टॉकमध्ये सगळ्यांना सांगा. फक्त त्याच्यामध्ये कंपल्सरी कंडिशन आहे की सगळ्यांनी टाईम पाळला पाहिजे. 5 म्हणजे 5 वाजता सगळे प्रेझेंट पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. तुम्ही जर तिथं मूर्खपणा केला, थोडंसं डिसिप्लिन नाही दाखवलं तर मग काही याला उपयोग होणार नाही. आणि इंग्लिशचं याच्यामध्ये मला अजून एक ॲड करायचं आहे की इंग्लिशच्या ज्या मॉक टेस्ट आहे ना, इंग्लिशच्या मॉक टेस्टमध्ये मला तरी असं वाटतंय की तुम्ही ज्या कोणत्या मॉक टेस्ट देता ना, ज्याच्या डाऊट्स तुम्हाला जर काही आले ना त्याचे स्क्रीनशॉट काढा, आणि ते स्क्रीनशॉट ना तुम्ही हवं तर इंग्लिशच्या लाईव्ह सेशनमध्ये डिस्कस करा सगळ्यांसोबत. जसं मॅथ्समध्ये जे पण क्वेश्चन्स मुलं विचारताय लाईव्ह सेशनला, खूप क्वालिटी क्वेश्चन्स असतात, तर ते कुठून आणतात एखाद्या मॉक टेस्टमध्ये वगैरे त्यांनी सॉल्व्ह करताना त्यांना जिथं अडचण आली असेल ते, तर इंग्लिशच्या लाईव्ह सेशनला पण तुम्ही करू शकतात ना, तिथे पण तुम्ही स्क्रीनशॉट टाका, त्याचा खूप जास्त फायदा होऊन जाईल. आणि लास्ट पॉईंट इंग्लिशशी रिलेटेड, मला काय म्हणायचं, इंग्लिशचं कसं होतं, मी ज्यांच्याशी आता मागच्या आठवड्यामध्ये बोललो ना, भरपूर जणांशी इंग्लिशबद्दलच बोललो मी, तर भरपूर जण मला कसं सांगतायत की सर आम्ही ना रीडिंग करतोय. खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही रीडिंग करताय, खरंच ॲप्रिशिएट करायला पाहिजे. पण ते रीडिंग करून म्हटल्यानंतर ना तुम्ही असं एक सेफ साईड स्वतःला ढकलून देताय तिकडे की मी सर रीडिंग करतोय, त्यानंतर पुढे काही बोलायलाच राहत नाही की मग तुमची इम्प्रूव्हमेंट होते की नाही होते का कसं, कारण ते कसं इन्शुरन्स सारखं आहे, ते काही तुम्हाला लगेच दिसणार नाही आहे. सो आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही नुसतं रीडिंग कराच, खूप चांगली गोष्ट आहे ती, बंद नका करू. पण मला असं वाटतं की मी आता जे बोललो ना, यांच्या ग्रुपमध्ये कसं आहे, दररोज एक RC करताय, एरर डिटेक्शन करताय, किंवा जे ग्रुपमध्ये नाही येते, जे आपल्या लाईव्ह सेशन करताय इंग्लिशचं, त्याच्यामध्ये तरी तुम्ही असे व्हेरियस क्वेश्चन्स विचारा, किंवा मॅडमच्या हिशोबाने प्रत्येक आठवड्यात काही ना काही नवीन घेताच आहे, तर ते प्लस रीडिंग असं दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा. म्हणजे तुमचं आपल्या एक्झामशी रिलेटेड जे क्वेश्चन्स येतात, पॅराजंबल, स्पॉट द एरर, त्याची पण प्रॅक्टिस चालू राहील, आणि रीडिंगमुळे तर तुम्हाला फायदा होणारच आहे. पण तुम्ही फक्त एकच गोष्ट नका करू, आणि जे मुलं रीडिंग नाही करत, ते फक्त इंग्लिशचा असा अभ्यास करताय, मी त्यांनाही म्हणाल की तुम्ही थोड्या वेळ रीडिंग करा. रीडिंग म्हणजे काय, पोरांना नॉवेल्स वगैरे वाचताय किंवा मग न्यूजपेपरची रीडिंग, तर मला असं वाटतं की नॉवेलची रिडिंगही पाहिजे, तुमची न्यूजपेपरची रिडिंगही इम्पॉर्टंट आहे, आणि थोडे हे क्वेश्चन्स पण इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न करा, एकाच्या भरोश्यावर बसू नका, नाही तर ते फार महागात जाईल. आणि जे मुलं हे सगळं फॉलो करतायत ना, त्यांनी एक दिवस जमलं तर रेस्ट घ्या. ज्यांचं शेड्यूल खूपच पॅक आहे त्यांनी एक दिवस शक्यतो ट्राय करा की तुम्ही रेस्ट घेताय, तर तुम्हाला एनर्जी राहील पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी करायची. नाही तर खूप स्टॅग्नन्सी येऊन जाईल आणि खूप बोर होऊन जाईल. तर एक दिवस रेस्टचा विचार पण करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला तिसरा, ऑलिव्ह बोर्डच्या मॉकच्या प्री आणि मेन्सबद्दलचं मुलांचं काही डाऊट्स होते. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर ऑलिव्ह बोर्डचे जे क्वेश्चन्स आहे ना ते खूप बेस्ट आहेत, कारण लाईव्ह सेशनमध्ये मी ऑब्झर्व केलं की कॉन्टमध्ये जे पण चांगले क्वेश्चन्स आहे क्वालिटी, ते मॅक्झिमम ऑलिव्ह बोर्डच्या ह्याच्यात नाही आहेत, मॅक्झिमम बरं का. बाकीचे पण सोर्सेस आहेत, नाही असं नाही, पण ऑलिव्ह बोर्ड तर खरंच बेटर आहे. त्यानंतर ऑलिव्ह बोर्डच्या ज्या मॉक टेस्ट आहे त्याच्यामध्ये ओल्ड स्टुडंटला माझं असं सजेशन आहे की सगळ्यांनी फक्त ऑलिव्ह बोर्ड नका देऊ. नो डाऊट तुम्हाला लॉकडाऊनच्या दररोज एक टेस्ट द्यायला लावलेलं आहे, त्या द्या, पण थोडंसं ट्राय करा. तर जुन्या मुलांनी स्पेशली की त्याच्यामध्ये एका दिवसानंतर म्हणा किंवा 2 दिवसानंतर थोडंफार ना तुम्ही बँकर्स अड्डा किंवा प्रॅक्टिस मॉक किंवा गव्हर्नमेंट जॉब अड्डाच्या फ्री टेस्ट पण देण्याचा ट्राय करा. असं नाही झालं पाहिजे की तुम्ही ऑलिव्ह बोर्डला खूप जास्त ॲडिक्ट होत आहे किंवा खूप जास्त कम्फर्टेबल होत आहे. आता मागे खूप दिवसानंतर आपण म्हणजे लॉकडाऊन जेव्हापासून चालू झालं आहे, भरपूर दिवस झाले बघा आपण ऑलिव्ह बोर्डच देतो. त्यामुळे मला आता थोडीशी भीती वाटते की ते कंटिन्यू जास्त जर झालं तर त्याचा ओव्हरडोस नको व्हायला. सो ते पण चालू ठेवा, नाही असं नाही, पण थोडंसं मध्ये ब्रेक घेऊन ना तुम्ही दुसरे सोर्सेस पण वापरले पाहिजे, ऑलिव्ह बोर्ड सोडून काही हरकत नाही ते वापरले तर. आणि त्याच्यानंतर मला काही जणांनी एक सजेशन पाठवले त्याच्याशी रिलेटेड, ते थोडेसे वाचून दाखवतो. यांचं म्हणणं आहे की सर ऑलिव्ह बोर्ड, एकच मिनिट हां,
आणि ऑलिवूडच्या टेस्टची यांनी काही पॉईंट सांगितले जुन्या मुलांनी. त्यांचं म्हणणं आहे की एक ग्रुप बनवलेला आहे ज्याच्यावरती ते लॉकडाऊन टेस्टचा स्कोअर शेअर करतात. त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावर गव्हर्नमेंट जॉब अड्डाच्या RBIच्या मेन्सच्या टेस्टचा पण आम्ही स्कोअर शेअर करायला पाहिजे. तर मी त्या ग्रुपवरती हवं एक मेसेज टाकतो. तुम्ही काय करा, संडेला गव्हर्नमेंट जॉब अड्डाची RBI मेन्सची एखादी टेस्ट द्या, किंवा आता पहिली टेस्ट खूप जणांनी दिली असेल तर दुसरी द्यायला काही हरकत नाही आहे. आणि जे मुलं ऐकणार आहेत आता हे जे ग्रुपवरती नाही आहे पण तुम्ही तुमचं देत असाल, तरी माझं मत आहे की तुम्ही गव्हर्नमेंट जॉब अड्डाचे ना मेन्सच्या टेस्ट एक तरी देऊन बघा मध्ये मध्ये. त्या फ्री पण आहेत आणि त्याच्यामध्ये कसं आहे, फक्त कॉन्डेलार दिलं तरी काही हरकत नाही आहे, कारण तुम्ही एवढे लाईव्ह सेशन अटेंड करताय ना, तुम्हाला कळेल की त्याचा किती इम्पॅक्ट पडतोय, किती तुम्हाला जमतंय. फक्त त्याचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचा ॲनालिसिस लगेच करावं लागतं पेपर झाल्यानंतर. तुम्ही नंतर जर त्याला ओपन केलं तर मग ते परत झिरोपासून स्टार्ट होतं. पण जर तुम्ही हिस्ट्रीमध्ये गेले आणि जर लॅपीवरती देत आहेत, ते मला एकाने सजेशन दिलं आहे, तर लॅपटॉपमध्ये हिस्ट्रीवरती जाऊन जर क्लिक केलं तर मग हिस्ट्रीमधनं जर तुम्ही ते परत ओपन केलं तर मग मात्र तुम्हाला ॲनालिसिस त्याचं पूर्ण भेटून जाईल. तर तो एक त्याचा ड्रॉबॅक आहे. दुसरा ड्रॉबॅक असा पण आहे की त्याच्यात सेक्शनल टायमिंग संपल्याशिवाय तुम्ही नेक्स्ट नाही करू शकत. तर तुम्हाला तेवढा वेळ मात्र टाइमपास करावा लागतो. हे 2 ड्रॉबॅक आहेत, पण याचा फायदा तुम्हाला पुढे खूप जास्त होऊन जाईल, SBI क्लर्कला म्हणा किंवा अजून पुढच्या ठिकाणी. सो आपण याच्यावरती काहीतरी विचार करू की त्या ग्रुपवरती तुम्ही याचे पण स्कोअर शेअर करा, किंवा त्याची मी अनाउन्समेंट करतो तिथे. त्याच्यानंतर काही जणांचं म्हणणं आहे की बाकीच्यांचं म्हणणं होतं की फक्त गव्हर्नमेंटचा वाटाच नाही, आम्ही दुसऱ्या पण टेस्ट ठरवून कॉमन देऊ शकतो. तर तसं जरी तुम्ही करत असाल तरी पण चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ती पण बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट असा होता की ऑलिवूडच्या मॉकच्या स्कोअरसाठीचा जो ग्रुप बनवला होता, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पर्पज हा होता की भरपूर मुलांचा कधी कधी स्कोअर कमी येतो, कधी कधी जास्त येतो, तर त्यांना टेन्शन येतं की सर एक्झॅक्टली स्कोअर किती आला पाहिजे. तर माझा ग्रुप बनवण्याचा पर्पज हाच आहे की तुम्ही तिथं हवा नाही करायची की आमचे किती जास्त मार्क आहे वगैरे, किंवा त्याचा काही तुम्हाला अवॉर्ड किंवा काही प्राईज नाही भेटणार आहे. तो स्कोअर सेंड करण्याचं एकच रिझन आहे की जर सगळ्यांचा स्कोअर ड्रास्टिकली कमी होतो, तुम्हाला कळत असेल की नाही पेपरची लेवल जास्त आहे, की 38 मार्कलाही 90% येतो, याचा अर्थ पेपर खूप अवघड आहे. तर याच्यावरनं तुम्ही जजमेंट घेऊ शकता. कारण तिथे काही जणांचं काय गडबड चालली माहीत नाही, पण ते एवढे जास्त स्कोर येत आहेत की ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. म्हणजे मला वाटतं रजनीकांतने जरी पेपर दिला तरी त्यालाही तेवढं येणार नाही, की शक्यच नाही. ते एक वन्स ऑर ट्वाईस इट इज ओके, एव्हरी टाईम यू आर गेटिंग 99+% म्हणजे म्हणजे मला वाटतच नाही की तुम्ही लाईव्ह सेशन करायला पाहिजे, किंवा तुमचा अभ्यास तर खूप झाला आता आता तुम्ही बँकेत डायरेक्टच सिलेक्ट होणार आहे तुमचं. तर तुम्ही त्याच्यावर थोडासा विचार करा, ते होईल तेवढं ऑनेस्टली द्या, त्यात काही गडबडी करू नका. कारण असा मूर्खपणा असला तर मग मला नाही वाटत की ते काही देण्यात पॉईंट आहे म्हणून. तर त्याला थोडंसं सिरियस घ्या. आणि दुसरा पॉईंट, त्या टेस्टमध्ये काही जण एक्सपेरिमेंट पण करत आहे. सो एक्सपेरिमेंट करत असाल तर मग ठीक आहे, त्यामुळे तुमचा स्कोअर कमी येणं साहजिक आहे, त्याच्याबद्दल एवढं काही नाही आहे. फक्त आपलं मेन इंटेन्शन होतं की तुम्ही रेग्युलर त्याच्या टचमध्ये राहायला पाहिजे. ठीक आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन चालू करू आपण पटकन. तो म्हणजे तुमच्या मेसेजेसचा, फीडबॅकचा, आणि त्याच्यावरती काय काय सोल्युशन निघू शकतात. ज्यांचे निगेटिव्ह मेसेज येत आहेत की सर बोर होतं आहे वगैरे वगैरे, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही शक्यतो लाईव्ह सेशन अटेंड करा, कारण त्यात तुमचे डेली 6 तास आपले आता क्लास चालूच आहे अजून पण. मग 6 तास जर तुमचे तिथे इन्व्हेस्ट झाले तर तुम्हाला बोर होण्याचा चान्सच नाही, तुमचा वेळ भरपूर त्यात इन्व्हेस्ट होऊन जाईल. त्यानंतर बेस्ट म्हणजे मागच्या विकली डॉक नंतर आम्ही एक स्क्रीनशॉट शेअर केला होता एका मुलाचा फीडबॅक. त्याच्यावरती एकाने परत फीडबॅक दिला आहे. त्याचं असं म्हणणं होतं की सर ॲक्च्युली मी तो सगळा मेसेज वाचला जो ग्रुपवरती टाकला होता, आणि ही खरंच सिच्युएशन आहे म्हणे गावाकडे. सकाळी 10 वाजेनंतर पत्र वगैरे खूप गरम होऊन जातात, खूप हीट असते, आणि या सगळ्यांमध्ये अभ्यास करावा लागतो. पण आता काय, त्याला ऑप्शन नाही, आम्हाला सवय लावून घ्यावं लागणार आहे, आणि ह्या सिच्युएशनमध्ये होईल तेवढं आम्हाला बेटरच करावं लागणार आहे. पण एक गोष्ट खरी म्हणे की आम्ही 2 वर्षामध्ये जेवढे कॉन्ट प्रिपेअर केलं आहे मी, तेवढं माझं प्रिपेअर नाही झालं जेवढं की या लाईव्ह सेशनमधनं प्रिपेअर होतं आहे. त्यामुळे खूप चांगलं चाललं आहे ते. आता हा एकाचा फीडबॅक आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या की लाईव्ह सेशनमधनं खरंच किती जास्त फायदा होतो आहे. त्याच्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं की सर आम्हाला स्केड्यूल सांगा की आम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. मला तरी असं वाटतं की 6 आवर्सचे जे लाईव्ह सेशन आहे ते तुम्ही करा. 6 तास नाही जमले काही रिझनमुळे तर तुम्ही ॲटलिस्ट 4 तास तरी करा. लॉजिकचं तर कंपल्सरी अटेंड करा, आणि 2 तास दुसरे 2 पैकी तुम्ही एक करू शकता. त्याच्यानंतर डेली मॉक टेस्ट द्यायला पाहिजे. मॉक टेस्ट प्लस त्याचं ॲनालिसिस त्यात तुमचे जातील 2 ते 3 तास. त्यानंतर इंग्लिशची रिडिंग केल्यानंतर जर वेळ असेल तर तुम्ही GK किंवा बँकिंगचं काही करू शकता. म्हणजे स्केड्यूल एकदा परत नीट आहे का. 5 to 6 तास तर तुमचे लाईव्ह सेशनच आहेत. त्यानंतर डेली मॉक प्लस ॲनालिसिस म्हणजे तिथं 2-3 तास जातील. इंग्लिशची रिडिंग, आणि एवढं करून जर कोणाकडे वेळ भेटत असला तर मात्र तुम्ही GK, बँकिंग, टेलिग्राम वरचे जे GOT किंवा DI केसलेट असतात ते तुम्ही सॉल्व्ह करतात. आता बँकिंगसाठी 2 PDF खूप चांगल्या होत्या, मागेही शेअर केलं त्या, मी आज परत एकदा शेअर करेल. आणि काही जणांची अशी कंप्लेंट होती की सर इव्हिनिंग नंतर जास्त अभ्यासच होत नाही म्हणे, संध्याकाळनंतर काय करावं. तर मला असं वाटतं की संध्याकाळनंतर तर तुम्ही मॅक्झिमम टाईम बँकिंगचे व्हिडिओ बघण्यात, किंवा GKचा जो व्हिडिओ आपण बँकर सड्डाचा सकाळी टाकतो लिंक,
तो बघा, किंवा मग त्यानंतर सबटायटल्सच्या काही मूवीज किंवा सिरियल्स असतील त्यात ते थोडंसं फास्ट रीड करण्याचा प्रयत्न करा. तो शक्यतो तुमचा संध्याकाळचा जो टायमिंग आहे तो असा व्हिडिओशी रिलेटेड अशा गोष्टींमध्ये टाका जिथं करून तुमचा वेळ वाचेल आणि 7 वाजेच्या आधी तुमचं कॉन्ट एलआर इंग्लिश हे सगळं झालेलं पाहिजे. त्यानंतर अजून एक मेसेज होता नवीन स्टुडंटचा. त्यांचं म्हणणं असं आहे की, एक मिनिट, तो मेसेज वाचतो मी. सर, आम्ही मॉर्निंग बॅचचे आमचा अजून जास्त सिलेबस झालेला नाही आहे, तर आम्ही मॉक टेस्ट द्यायला पाहिजे की नाही लॉकडाऊनच्या, काय करावं? आता बघा, तुमचा जेवढाही सिलेबस झालेला असेल तो जर तुमचा परफेक्ट झालेला आहे, तुम्हाला असं वाटतंय, समजा मी तुम्हाला पर्सेंटेजपर्यंतच क्लासमध्ये शिकवलेलं आहे, पण जर तुमचं तेवढं परफेक्ट झालेलं आहे तर मग मात्र तुम्ही मॉक टेस्ट देऊन बघायला काही हरकत नाही आहे. तुम्हाला जरी 15 मार्कचं बेसिक शिकवलेलं आहे तरी मॉक टेस्टमध्ये तुम्हाला ते 15 मार्क येत आहे का बघा. लॉजिकचं मोरॉरलेस सगळा सिलेबस सगळ्या बॅचेसचा आपला कव्हर झालेलाच आहे एक्सेप्ट न्यू बॅच. तर मग जर त्या मुलांचं असं म्हणणं असेल की सर लॉजिक आम्हाला सगळं जमतंय, तर तुम्हाला 35 पैकी 30-32 मार्क पडताय का लॉजिकला ते बघा. कारण भरपूर जणांची अशी कंप्लेंट राहील की 35 पैकी 35 मार्कचं तर येतं आम्हाला, पण मार्क्स मात्र आमचे 20च येऊ लागले, कारण सगळं अटेम्प्टच होत नाही. सो तुम्ही त्याच्यावरती थोडासा विचार केला पाहिजे. सो 100% मला वाटतं की ते मॉक टेस्ट तर द्यायलाच पाहिजे. पण आता मॉक टेस्ट दररोज देता येईल का नवीन मुलांना, तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण त्यांना सवय पण नाही आहे आणि त्यांना दररोज द्यायला जमणार पण नाही. मग तुम्ही ऑल्टरनेट डेला द्या किंवा 2 दिवसानंतर द्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं ना ॲनालिसिस करा. आता ॲनालिसिस कसं करायचं मॉक टेस्टचं हे क्लासमध्ये खूप भारी सांगितलेलं आहे. मी इथं तेवढा वेळ नाही, तुम्ही काय करा, डाऊट्स क्लिअरिंगच्या सरांना एकदा कॉन्टॅक्ट करा. ते तुमचं जसं क्लासमध्ये ॲनालिसिस घ्यायचे तसेच घेतील, किंवा मला तुम्ही ते नंतर विचारा, कारण इकडे आता ह्याच्यावरती सगळं सांगणं थोडंसं मुश्किल आहे. आणि अजून एक स्क्रीनशॉट आहे, त्यात या स्टुडंटचं असं म्हणणं आहे की सर अभ्यास व्यवस्थित चालू आहे, कॉन्ट एलआरच्या क्विजेस चालू आहे, इंग्लिशची बुक रिडिंग चालू आहे, जीकेचे व्हिडिओज वगैरे पण चालू आहे, मेन्सच्या टेस्ट देतो आम्ही कधीमध्ये 3 दिवसानंतर एक, सगळं तर नीट चालू आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे की हार्डली 1 तास अभ्यास होतो, त्याच्यानंतर काही पुढे अभ्यास होत नाही, मध्येच बोर व्हायला लागतं. तर याच्यावरती मला तरी असं वाटतं की तुम्ही काय करा, 1 तास कुठली पण ॲक्टिव्हिटी चांगलं स्ट्रॉंगली प्रिपेअर करा आणि त्यानंतर 15 मिनिटाचा डायरेक्ट ब्रेक घेऊन टाका. परत 1 तासानंतर स्ट्रॉंगली प्रिपेअर करा आणि परत 15 मिनिटाचा ब्रेक, असं काहीतरी चालू ठेवा. त्याच्यातही ना सब्जेक्ट पण तुम्ही हवं तर सँडविच करू शकता. इंटरेस्टिंग सब्जेक्ट्सच्यामध्ये तुम्ही एखादा तुमचा बोरिंग सब्जेक्ट टाकू शकता, किंवा ज्यावेळेस झोप येते त्यावेळेस थोडं लॉजिक किंवा कॉन्टशी रिलेटेड काही कॅल्क्युलेशनचा पार्ट बघा, ज्यावेळेस इंटरेस्ट आहे त्यावेळेस थोडंसं इंग्लिशचं वाचा. असं काहीतरी करा की 1 तास पूर्ण प्रिपेअर करायचं, 15 मिनिटाचा ब्रेक, परत 1 तास, परत 15 मिनिटाचा ब्रेक, आणि सब्जेक्ट पण असे सँडविच करायचे, हवं तर चेंज केले तरी जमू शकतं. असं काहीतरी डोकं लावा. आणि काही जणांची ही कंप्लेंट तर खूपच आहे की माझ्या रॉंग क्वेश्चन्स येत आहेत वगैरे, किंवा मला त्याच्यावर ॲक्च्युली बोलायचं होतं. खूप इम्पॉर्टंट पॉईंट हा, नीट आहे का, मी लॉकडाऊनचा जो पण ग्रुप आहे त्याच्यावरती मुलांचे मार्क्स बघतोय. फॉर एक्झाम्पल असं आहे की समजा त्यांचे कॉन्टचे 20 मार्क आहे, तर काही जणांचे 22 आहे, काहींचे 23 आहे. तर ज्यांचे 22-23 मार्क आहे त्यांना खूप भारी वाटते, कारण त्यांचा 95-96 समजा पर्सेंटाईल एक एक्झाम्पल म्हणून. पण मला ते बिलकुल नाही पटत आहे, कारण की पोरांचे अटेम्प्टच 30-30 आहे आणि 4-4, 5-5 चुकीचे. तर हे खूपच मूर्खपणा आहे. ज्या मुलांचे 20 अटेम्प्ट करून 20 राईट आहे आणि ज्यांचे 27 अटेम्प्ट करून 4 चुकून परत 22च मार्क आहे, तुम्हाला सध्या 27 अटेम्प्ट करून 4 रॉंग होऊन 22 मार्क दिसत आहे, पण पेपरला ते 22 येणार नाही. पेपरला डायरेक्ट 20, 19, 19.5 इतके कमी होऊन जातात, कारण नॉर्मलायझेशन होतं आणि तिथं ते तुम्हाला कसं करतात, तुमच्या ॲक्युरेसीनुसार मार्क देता. हे तर सगळ्यांना चांगलं माहिती असेल. आणि व्हेअर ॲज जिथं ज्या मुलांचे 20 पैकी 20 अटेम्प्ट आहे त्यांना तिथे 22-23 मार्क पण जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला लॉकडाऊनच्या टेस्टमध्ये भलेही तुमचा पर्सेंटाईल जास्त दिसत असेल बाकीच्यांपेक्षा, तर त्याच्याकडं थोडं इग्नोर करून मला वाटतं पहिले तुम्ही हे बघा की तुमचे कॉन्ट आणि एलआरचे किती राईट आहे. त्याच्यावरती माझं खरंच डोकं फिरतं आहे. मी इतक्या जणांना सांगतोय की तुम्ही अटेम्प्टच्या मागे जास्त नका पळू, त्या ॲक्युरेसीच्या मागे पळा, कारण त्याच्याने तुम्हाला बोनस भेटणार आहे. तुम्हाला फक्त हे दिसतंय की जेवढं, कारण हे थोडी नॉर्मलाइज करताय हॉलिवूडवाले तुम्हाला फक्त जेवढे जास्त मार्क आहे तेवढं जास्त पर्सेंटाईल देऊन मोकळू लागले. पण मेन पेपरला तसं नाही होणार आहे ना, एक्झॅक्ट उलटं होऊन जाईल, खूप मोठा फटका बसेल. त्यामुळे तुमचे 2-3 अटेम्प्ट कमी असले तरी चालेल, थोडंसं हळू अटेम्प्ट करा, थोडं कॉन्सन्ट्रेशन ठेवा, बरोबर ॲक्युरेसी येऊन जाते. भरपूर जणांनी हे विचारलं होतं मला, त्याच्यामुळे मी याच्यावर थोडंसं बोललो. त्यानंतर पुढचा पॉईंट होता आपला स्टडी प्लॅनचा. स्टडी मटेरियलबद्दलच्या काही टिप्स होत्या. स्टडी मटेरियलबद्दलच्या टिप्स अशा आहेत, सगळ्यात पहिले तर हे मला एकाने सांगितले, खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे, सगळ्यांनीच करा. टेलिग्रामवरती ना तुम्ही एक चॅनल तयार करा आणि त्याच्यामध्ये स्वतःलाच ॲड करून घ्या. फक्त तुमचं स्वतःचंच एक चॅनल पाहिजे, त्यात दुसरा कोणाला ॲड नका करू. आणि जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे आपले, कॉन्टचे असो किंवा लॉजिकचं एखादं पझल असो किंवा इंग्लिशचं तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट वाटतंय, काही PDF असो, काही व्हिडिओज असो, व्हॉटेवर, ते सगळं त्या चॅनलवरती ना ॲड करत राहा. कारण भरपूर जणांचं असं होतं आहे की बुकमध्ये टाकून
टाकू म्हणून विसरून जाता, किंवा नोटबुक पण प्रत्येकाची त्यावेळेस त्या मोमेंटला सोबत राहत नाही, मग ती गोष्ट मिस होऊन जाते. तर सगळं हे चॅनलवरती ॲड करा, स्वतःच एक चॅनल बनवून घ्या तुम्ही, आणि त्यात हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन डिस्कस करा, जे आपण लाईव्ह सेशनला डिस्कस करतो ते पण एक नोटबुकही बनवा कॉन्टसाठी, कारण एक्झामच्या वेळेस तुम्ही चॅनलवरतून स्क्रोल करून बघणं थोडंसं मुश्किल जाईल. पण मला वाटतं की एक नोटबुक तर पाहिजेच, आणि साईड बाय साईड तुम्ही हे पण ठेवा, याच्यामध्ये सगळे इम्पॉर्टंट PDFs वगैरे तुम्हाला वारंवार वेळोवेळी भेटल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा एक पॉईंट होता अजून याच्यामध्ये इम्पॉर्टंट, तो म्हणजे भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही ग्रुपमध्ये ज्यावेळेस सगळं डिस्कस करतो तर चॅनलवरती पण बरंच काही डिस्कशन चालू असतं, आणि चॅनलवरती भरपूर ग्रुप्स आहे. आपला एक लाईव्ह सेशनचा ग्रुप आहे, एक मेन चॅनलचा ग्रुप आहे, कळत नाही कुठे काय चाललं आहे. तर टेलिग्रामवरती तुम्ही ना पिन करू शकतात, त्या ग्रुपवरती क्लिक करा, तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेल बघा वरती, त्याला पिन करून ठेवायचं. जे इम्पॉर्टंट कॉन्व्हर्सेशन आहे ते सगळे वरती पिन करून ठेवा, म्हणजे आपल्या लाईव्ह सेशनचा कुठलाही डाऊट आला की तुम्हाला सगळ्यात वरती पहिले तोचा मेसेज येत राहील. हे आपण व्हॉट्सअपवरही करू शकतो आणि रेग्युलर पण करू शकतो. तर हे थोडेसे फीचर्स यूज करा, याच्याने तुम्हाला जास्त फायदा होईल. मला ते चॅनलवाला लॉजिक खूप जास्त पटलं, ते तर सगळ्यांनी पक्का करा. त्यानंतर MBA PGDMचे फॉर्म आले होते, त्याच्याबद्दल मुलं विचारत होते. तरी बघा 2020साठी PGDMचे फॉर्म्स तर आलेले MBAचे, पण ते मुंबई आणि पुण्याच्या म्हणजे येणार आहेत लवकरात लवकर. मुंबई आणि पुण्याच्या कॉलेजेससाठी ते म्हणत आहेत. सो मला असं म्हणणं आहे यश सरांचं, पण त्यांनी मला काही सांगितलं आहे, ते म्हणतात की मुलांना GDPIची तयारी थोडी करायला लावा म्हणे, ज्यांना MBA PGDM करायचे. रिझन कारण कदाचित त्यांचं GDPI ऑनलाईन पण होऊ शकतं, काही सांगता येत नाही आहे, काहीच भरोसा नाही. सो त्याच्यावरती थोडासा विचार करा. दुसरं तुम्हाला पेपर रिडिंग कंटिन्यू ठेवावं लागेल, त्याच्याशी रिलेटेड बराच फायदा होऊ शकतो त्या GDPIसाठी. सो पेपर रिडिंग रेग्युलर ठेवा, आणि MBA CETच्या रिझल्टबद्दलचे प्रश्न विचारणं बंद करा, त्याचा काही उपयोग नाही, ते इरिलिव्हंट आहे सध्या, अनप्रेडिक्टेबल आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शनच घेऊ नका, सोडून द्या. पुढचा पॉईंट, औरंगाबादमध्ये जे मुलं थांबलेले आहेत, ज्यांना घरी जायचे पण ज्यांना गाडी नाही भेटत आहे, त्यांचा व्हेकलचा प्रॉब्लेम येतो आहे, तर काही जणांना घरापर्यंत आता एक व्हेकल भेटली होती, तर त्या मुलांनी मला सजेस्ट केले की सर या व्हेकलवाल्याचा नंबर तुम्ही बाकीच्यांना द्या, पण ती तुमच्या रिस्कवरती राहील समजा. तर जे कोणी अडकलेले आहेत ना, त्यांनी फक्त एक काम करा, जर तुम्हाला गाडी भेटतच नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्या व्हेकलवाल्याचा किंवा त्या स्टुडंटचा नंबर देतो जे त्या व्हेकलनी गेले होते, आणि मग ते पुढे तुम्ही कोऑर्डिनेट करून तुमच्या हिशोबाने बघा कसं जमतं ते. त्यानंतर पुढचा आपला व्हिडिओचा पॉईंट, व्हिडिओज आपले 5-6 आहे, त्याच्यावर मी शॉर्टमध्ये सांगतो. पहिला जो आहे त्याच्यामध्ये इगोबद्दल बरंच सांगितलेलं आहे, आणि नारायण मूर्तींचा 1 मिनिटाचा व्हिडिओ येतो, खूप जबरदस्त आहे, आणि मला तो ह्याच्यामुळे रिलेट करा वाटतोय की इगो म्हणजे आता भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की माझं इंग्लिश खूप चांगलं आहे म्हणून ते लाईव्ह सेशन करत नाही, किंवा माझं कॉन्ट खूप चांगलं आहे मला करायची गरज नाही, किंवा माझं लॉजिक खूप चांगलं आहे. पण एवढं चांगलं असून तुम्हाला तिथे 35पैकी 35 मार्क येत आहे का लॉजिकला, कुठेतरी तुमचा इगोमध्ये येत असतो. त्यासाठी तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघा, खूप जबरदस्त येतो. आणि त्यांनी तिथं एक एक्झाम्पल थोडंसं वेगळं दिलेलं आहे, पण तेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या ठिकाणी पण रिलेट करू शकतो, त्यामुळे मला वाटतं तो एक व्हिडिओ नीट बघा. त्यानंतर हनुमंतनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तो तर सगळ्यात पहिला जो वीकली टॉक होता आपला फर्स्ट, त्यावेळेसच मी दाखवला, तो खूप भारी व्हिडिओ आहे तो पण, तर तो एकदा बघा, त्याची पण लिंक टाकून देऊ. त्यानंतर तिसरा जो आहे तो मी तुम्हाला जो बोललो मागच्या आठवड्यात खूप मुलांनी हा फॉरवर्ड केलेला आहे, तो मी एकदा परत पोस्ट करतो. त्यानंतर एक जनरल मोटिवेशनल म्हणून त्यांनी दिलेला आहे, तो एक चांगला आहे. आणि 5वा एक संकेतनी पाठवला होता, तोही जबरदस्त आहे, तो याच्याशी रिलेटेड आहे. संकेतनी पाठवलेला व्हिडिओ का जबरदस्त आहे, त्याच्यात त्यांनी भलेही थोडं IASचं एक्झाम्पल दिलेलं आहे, पण तुम्हाला एक जॉब करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि का तेवढी इम्पॉर्टंट आहे त्याचं जबरदस्त एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 1-2 मिनिटाचाच आहे, सगळे शॉर्टच आहेत 2-3 व्हिडिओ, फक्त एक थोडासा मोठा होता, तर ते नक्की बघा. हे सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स आणि हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या खाली आजच्या डेटला भेटून जाईल, ठीक आहे. त्यानंतर शेवटच्या 2 इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स, एक ॲग्रिकल्चरशी रिलेटेड. ॲग्रिकल्चरच्या मुलांचं म्हणणं होतं की सर व्हिडिओ कधी येईल, तर प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात एडिटिंगचा पार्ट भरपूर आहे, आणि माझा दिवसभर सगळा वेळ ह्या डाऊट्समध्येच चाललेला आहे, तर एक 4-5 दिवसात मात्र ॲग्रिकल्चरचा व्हिडिओ मी पक्का पोस्ट करतो टेलिग्राम चॅनलवरती. त्यानंतर बँकिंगशी रिलेटेड काही PDF आहेत, त्या मी याच्यानंतर टाकून देऊ. त्यानंतर 1-2 पिक्स पाठवलेले आहेत, एक निखिलने पाठवलं, एक हनुमंतने पाठवलेलं आहे, ते पण मी तुम्हाला शेअर करतो त्याच्यावरती. आणि लास्ट सेक्शन जो आहे आपला 10वा, तो म्हणजे इम्पॉर्टंट अनाउन्समेंटच्या 2-3 अनाउन्समेंट आहे, तेवढं पटापट ऐका. एक तर माझं पहिलं सगळ्यांना ॲडवाईस आहे की डाऊट्स क्लिअरिंगच्या ज्या पण फॅकल्टीज आहेत त्यांचे जर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट्स नसतील तर माझ्याकडनं ते कॉन्टॅक्ट्स घ्या, त्यांना कॉल करा, SMS करा, पण तुमचा जो पण रिलिव्हंट डाऊट असेल तो असं नका होऊ देऊ की तुम्हाला सॉल्व करायला तिथं कोणी भेटलं नाही किंवा सांगायला कोणी भेटलं नाही म्हणून तो राहून गेला. त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा, बिलकुल त्याची लाज नका वाटू देऊ, तुमचा इगो सगळा बाजूला ठेवा आणि त्यांना कॉल करून त्याचं प्रॉपर सोल्युशन घ्या. मलाही करा आणि बाकीचे जेवढे फॅकल्टीज आहे, नंबर नसतील तर माझ्याकडनं सगळ्यांचे नंबर्स घ्या. त्यानंतर
आता सध्याची एक सिच्युएशन मला अशी वाटते सगळ्यांची, की जसं RBIच्या प्रीच्या वेळेस झालं होतं, मी तुम्हाला आधी बोललो होतो की कधी एक्झाम येईल, कधी एक्झाम येईल, असं सगळ्यांना झालं होतं. तसं आता सगळ्यांच्या डोक्यात तेच चाललं आहे की कधी हे लॉकडाऊन संपल आणि पुढचं चालू होईल. किंवा काही जणांचे तर असे मेसेजेस आले होते की सर, औरंगाबादमध्ये आम्ही ज्या रूम करून राहत होतो, मात्र ते दुकानदार किंवा ते मकान मालिक आमच्याकडनं ओनर रेंट घेतील का, मग आम्हाला रेंट द्यावं लागेल का. कमावून आता या गोष्टी तुमच्या हाताबाहेर आहे, तुम्ही याचा सध्या विचार करून तुमचा वेळ वाया घालवत आहे. तर मला वाटतं या अननेसेसरी गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला आवडताय त्या गोष्टींना थोडा जास्त वेळ द्या. तुमचा मूड खराब असेल तर या विकली टॉकच्या व्हिडिओजला थोडंसं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तर ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एवढं आम्ही बंबार्ड करतोय तुम्हाला की थोडं कनेक्टेड राहा. कारण इतका गोल्डन चान्स आपल्याला परत कधी भेटेल का, हा डाऊट आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट, व्हिडिओज मागच्या वेळेस एका स्टुडंटचा फीडबॅक आम्ही टेलिग्रामवरती शेअर केला होता बघा. त्याचा जो आम्ही स्क्रीनशॉट शेअर केला होता ना, त्यानंतर भरपूर मुलांचे मेसेज आले होते की सर, आमची पण सिमिलर सिच्युएशन इकडे, आणि बरं झालं तुम्ही तो स्क्रीनशॉट शेअर केला. मी म्हणाल की आम्हाला थँक्यू म्हणण्यापेक्षा तर आम्ही तुम्हाला खरंच या गोष्टींना थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण या गोष्टी खरंच पूर्ण टीमला मोटिवेट करता. आणि याच्याशी रिलेटेड अजून एक गोष्ट होती, ती मी तुम्हाला सांगितली नाही होतं, ती एक सांगतो. म्हणजे आपला एक स्टुडंट आहे, त्याच्याशी मी डिस्कस करत होतो की बाबा असं असं प्रिपेअर केलं पाहिजे वगैरे वगैरे, भरपूर त्याशी चर्चा केली. पण मला नंतर रिअलाईज झालं की मी याला जे सांगतोय हे सगळं तर मी विकली टॉकमध्ये सांगितलेलं आहे. मग मी त्याला विचारलं की यार, हे सगळं तर मी विकली टॉकमध्ये एक्सप्लेन केलं, तू विकली टॉक नाही ऐकला का? आणि तो म्हणे नाही, मी नाही ऐकला. त्यावेळेस तर माझं खूप डोकं फिरलं की तुमच्यासाठी आम्ही सगळं एकत्र मॅनेज करून सांगायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही ते का नाही ऐकत आहे. त्याचं म्हणतं तर सर, इकडे नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. ते विकली टॉक ऐकण्यासाठी आम्हाला चौकामध्ये जावं लागतं थोडंसं घरापासून दूर, आणि तिथं नेटवर्क येतं. किंवा मग काही जणांचं म्हणणं होतं की आम्हाला शेतात जावं लागतं. असे पण मी काही कमेंट्स ऐकलेले आहे. आता ज्या मुलाचं असं म्हणणं होतं, मी तुम्हाला नाव तर नाही सांगत, पण एका स्टुडंटचं लाईव्ह सेशन अटेंड करण्यामागं इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे. त्याचं लाईव्ह सेशन अटेंड करताना तो लिटरली त्याच्या घरात नेटवर्क नव्हतं, म्हणून तो झाडावर जाऊन बसला होता. आणि मला असं वाटलं होतं की अतिशयोक्ती करतोय किंवा खरंच सांगतोय की नाही. तर मी त्याला तिथं व्हिडिओ कॉल केला होता, आणि त्यानंतर त्याने मला त्याचा फोटोही पाठवला. व्हिडिओ कॉलचं पण आम्ही कनेक्ट केलं, तर मला तिथं खरंच दिसलं की तो लिटरली झाडावर बसलेला होता. म्हणजे आणि तो व्हिडिओ मी त्याला म्हटलं पण, तो फोटो मी टाकू का म्हणून टेलिग्रामवरती. त्यांनी नंतर मला परमिशन दिली पण आहे. पण ते कसं आहे, आता काही जण त्याचा मिसयूज नको करायला म्हणून मी तो फोटो तर नाही शेअर करू शकत. पण सिरियसली म्हणजे हे भयंकर डेडिकेशन आहे. जर त्याच्याकडे नेटवर्क नाही, पण त्याला माहिती की लाईव्ह सेशन किती इम्पॉर्टंट आहे, म्हणून जर मुलं या स्तरापर्यंत करताय, तर ज्यांच्याकडे ॲटलिस्ट या सगळ्या सुविधा आहेत त्यांनी तर खूप जास्त करायला पाहिजे. आणि तुमचं ज्या काय कमेंट्स असतील किंवा जे काय तुम्ही व्हिडिओला लाईक करता किंवा व्हॉट एव्हर जे काय आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी तर आमच्यासाठी चांगल्या आहेच. त्यामुळे मला असं वाटलं होतं मागच्या वेळेस, मी ठरवलं होतं की या सगळ्यांना आम्ही पण थँक्यू म्हणायला पाहिजे, जे मुलं आम्हाला एवढं म्हणताय. सो सगळं पूर्ण जी आमची टीम आहे त्या टीमच्या बिहाफमध्ये मला वाटतं मी थँक्यू म्हणायला पाहिजे तुम्हाला. आणि अजून तुमच्याकडे जर अशा काही गोष्टी असतील ना, त्या वारंवार शेअर करा. मला वाटतं मॅक्झिमम गोष्टी मी शेअर केलेल्या आहे, बट स्टील अजून काही राहिल्या असतील तर मी पुढच्या विकली टॉकला शेअर करेल. आणि नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल की याची लेंथ थोडीशी आपण अजून कमी करू. यावेळेस हे पॉईंट्स खूप जास्त होते, त्यामुळे खूपच वेळ लागला याला, 46 मिनिट्सपर्यंत गेलेला आहे. पण नेक्स्ट टाईम आपण याला थोडंसं कमी करू. पण तुम्ही पण जर हे बघताय तर 1.5च्या स्पीडने, 1.5च्या स्पीडने बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने बरंच काही कवर होईल. चलो, थँक्यू. काळजी घ्या सगळ्यांनी.